पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी मला हा स्थायी समितीचं पद दिला, त्याचं मी 100% सोनं करेन. कारण त्यांना माहिती आहे मी ग्रामपंचायती सदस्यापासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक 2 वेळा, मला शासन काय प्रशासन काय चांगलं अवगत आहे. त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून हा पद मला दिलेला आहे. 100% पनवेलकरांच्या जनतेसाठी मी पूर्णपणे मला झोकून देईन आणि पनवेलच्या विकासाला आम्ही महापौर असतील, उपमहापौर असतील, परेशदादा ठाकूर असतील, सभागृह नेते असतील, आमचे गटनेते असतील, यांना सगळ्यांना घेऊन आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा सर्व कामकाज पुढे नेऊ आणि जनतेला न्याय देऊ. सभापती पदासाठी बरीचशी नावं समोर येत होती, पण एवढा जरी की अनिल अलिबागला तुमचं नाव शिक्कामोर्तब झालेलं आहे, सगळ्यात प्रथम ह्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलं ना, प्रशांतदादा ठाकूर साहेब एवढे चाणक्य बुद्धी जे आहेत, तर त्यांना माहीत आहे हा दुसऱ्या टर्ममधला पहिला सभापती पद आहे आणि कोणतरी अनुभवी माणूस पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी 5-6 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे आणि मी स्वतःला झोकून देतो. माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य होती, सभापती होती आणि त्याचा अनुभवाच्या शिदोरीने आम्हाला त्याने आमच्याकडे बघून ते हा पद आम्हाला दिलं. बरीचशी कामं आता प्रशासकीय कार्यकाळ असल्यामुळे बरीचशी कामं आता झालेली नाहीत. यापुढे आपण ती कामं आता सगळ्यात प्रथम कोणत्या कामांना आपण प्राधान्य देणार सगळ्यात? 100% तुमचा प्रश्न खूप छान आहे. गेली 5 वर्षानंतर 3-3.5 वर्ष प्रशासक होता. आता आम्ही परवा पदभार सांभाळल्यानंतर सर्व आढावा घेऊ. सर्व खात्यांचा आढावा घेतल्यानंतर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या वेळेला देऊ. प्रशासकीय बाबतीत तगडी मजबूत आपलं हे आहे, आपलं वर्चस्व आहे आणि तुमचा हा जो अनुभव आहे तो अनुभव हा पनवेलच्या जनतेला कसा प्रशासकीय ताकद वगैरे नाही आहे. अधिकारी आणि पदाधिकारी यांची सांगड एक असेल तर जनतेच्या विकासाला चालना येते. तुम्हाला सांगतो, मी ग्रामपंचायतीचा सदस्य असताना ग्रामसेवकांशी आपल्याला हितगुज साधायचं असतं. जिल्हा परिषदेला शिओ सारख्या पदाधिकाऱ्यांशी हितगुज साधायचे असतं. पंचायत समितीमध्ये BDOशी आणि आता महापालिकेमध्ये आयुक्त असतील, उपायुक्त असतील, त्यांच्याशी हितगुज करून जे जनतेचे हिताचे प्रश्न आहेत ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, परेशदादा असतील, नितीनभाई असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील आणि आमचे बिनेदार सभागृह नेते असतील, यांना सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा विकासाचा गाळा 100% पुढे नेऊ. तुम्ही बघता प्रशांतदादा ठाकूर साहेब, तुम्ही असेंब्लीमध्ये आज किती प्रश्न उचलतात. पनवेलसारख्या ठिकाणी हा ट्रॅफिकचा एवढा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. पनवेल आधी काय होती, आता तुम्ही जाऊन बघा किती मोठे मोठे रस्ते. म्हणजे हा 2016-17ला आमदार प्रशांतदादा ठाकूरनी महापालिका आणून खूप चांगला असा हा उपक्रम राबवलेला आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये असताना 3 लाख 3.5 लाख निधी यायची. आता महापालिका झाल्यानंतर भरपूर सारी निधी आहे आणि त्याच्या विकासाच्या जोरावर विकास करू शकतो. पुढे पण हा रथ असाच प्रकारे जोराने चालेल आणि येणाऱ्या या 4-5 वर्षामध्ये नवी मुंबईची बरोबरी आम्ही करण्याचा मानस ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण हा 100% प्रयत्न